चपात्या लाटता लाटताय ना मनामध्ये सहज एक विचार आला. मी आतापर्यंत माझ्या 60 वर्षाच्या आयुष्यात किती चपात्या लाटल्या असतील, पण याची इतक्या चपात्या लाटल्या की याची गिनीज बुकात नोंद झाली असते. पण तुम्हाला एक सांगू का, गृहिणीच्या कष्टाचं मोजदाद कोणीच करीत नाही. तिच्या कष्टाला काही मोजमाप नसतं, कारण ती तिचं एक कर्तव्य म्हणून ती करत असते आणि त्याची मोजदाद कोणी करत नाही. म्हणून आणि केलं असतं, पण कसं कुठल्याही याला मूल्य असलं ना की त्याची मोजदाद होते. पण गृहिणीच्या कष्टाला काहीच मूल्य नाही. विनामूल्य एकमेव कष्ट करणारा वर्ग म्हणजे गृहिणी. आणि तेच आता मी विचार करते की किती पोळ्या बाबा आयुष्यभर पोळ्या 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 लागते. आपण पुरुष मंडळी तर रिटायर झाले की निवांत होतात, पण एक घरातली गृहिणी कधीच रिटायर होत नाही. तिला काही ना काही असतं. तिला वाटत असतं की पुढे जाऊन थोडंसं आपण पण जरा मुलांचे लग्न कार्य झाले, सुना आल्या की आपल्याला रिटायरमेंट होईल किंवा आपण त्याच्यातून थोडंसं आपल्याला उसंत मिळेल. पण हे सुख आहे ना खूप कमी बायकांना लाभतं. आणि बऱ्याच जणींना अगदी शेवटपर्यंत हे किचन तिच्या आयुष्यातून काही वजा होत नाही. असो तुमच्याकडे काय परिस्थिती. माझं तर खूप पोळ्या लाटून झाल्यात आतापर्यंत. मोजल्या असत्या ना तर गिनीज बुकामध्ये नक्की नोंद झाली असते. कुणी मोजायची. मी म्हटलं ना गृहिणीच्या कष्टाची मोजदाद होत नाही, म्हणून त्याचं काही तिला मूल्य नाही. कारण ते विनामूल्य असतं ना, तिला कोणी त्याचं मूल्य देत नाही. ते विनामूल्य असतं म्हणून त्याचं मोजमापही नाही. असो.